क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण राज्यसेवा MPSC पूर्व परीक्षा जे 9 नोव्हेंबरला झाली त्याचे आपण भूगोल जे जॉग्रफीचे संभाव्य उत्तर, जॉग्रफीसोबत आपण पर्यावरणचे पण क्वेश्चन या व्हिडिओच्या माध्यमातून संभाव्य उत्तरचा व्हिडिओ आपण पाहूया. याआधी चालू घडामोडी, पॉलिटी, आणखी अर्थव्यवस्था याचे संभाव्य उत्तर आपल्या यूट्यूब चॅनलवर क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या उपलब्ध करून दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. चला आता व्हिडिओची सुरुवात करूया. हा ग्रुप संच सी मधले प्रश्न आहेत, आपण पाहू शकता. जॉग्रफीचे आता क्वेश्चन आपण सुरुवात करूया. 16व्या नंबरचा जो क्वेश्चन आहे तिथे काय विचारलं होतं, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल्ड ट्राईबबद्दल लोकसंख्या टक्केवारी, लोकसंख्येची टक्केवारी कोणाची, अनुसूचित जमातीची सर्वाधिक आहे. तर पहिला ऑप्शन का दिलेला होता, चंदीगड. दुसरा ऑप्शन का दिला होता, लक्षद्वीप. तिसरा ऑप्शन का दिला होता, दादर आणि नगर हवेली. चौथा ऑप्शन का दिलेला होता, दिल्ली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे लक्षद्वीप. या प्रश्नाचं उत्तर आहे लक्षद्वीप. पुढला प्रश्न आपण पाहू. पुढला प्रश्न आहे 2011च्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी इतका होता. म्हणजे राजस्थानबद्दल विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 66.11 एवढा राजस्थानचा साक्षरता दर आहे. पण ह्या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, सर्वात कमी. पण सर्वात कमी कशाचा आहे, बिहारचा आहे. तो किती आहे, 61.8. हा सर्वात कमी आहे. क्वेश्चनमध्ये थोडासा ट्रिकी टाईप विचारलेला आहे. तर या प्रश्नाचा उत्तर काय राहणार आहे, ऑप्शन नंबर 3 66.11 या प्रश्नाचा उत्तर राहणार आहे. पुढला प्रश्न आपण पाहू. पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. 18व्यामध्ये काय विचारलं आहे, खालीलपैकी कोणते विधाने चुकीची आहेत. काय विचारले, चुकीचे आहेत. पहिला विधान काय दिलेलं आहे, भारताच्या मुख्य भूमीच्या उत्तरेकडे टोक लडाख दफ्तर आहे. तर हा बरोबर आहे. तसंच दुसरा जो ऑप्शन दिलेला आहे, काय दिलेला आहे, भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणकडले टोक तमिळनाडूमध्ये कन्याकुमारी आहे. हा पण बरोबर आहे. तसंच तिसरा जे ऑप्शन दिलेला आहे ते काय दिलेलं आहे, भारताच्या मुख्य भूमी पूर्वेकडे टोक आसाममधला किथंबू इथे आहे. तर हा स्टेटमेंट चुकीचा आहे, कारण की हा किथांबू अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. तर आणि चौथा ऑप्शन काय दिला आहे, भारताच्या मुख्य भूमीच्या पश्चिमकडला टोक गुजरातमधली गुहार आहे. तर हा पण बरोबर आहे. त्या प्रश्नाच्या मध्ये काय विचारलं आहे, चुकीचे विधान विचारलं. तर चुकीचे विधान कोणतं आहे, ऑप्शन नंबर 3 हे चुकीचे विधान आहे. कारण की जे किती बंधू आहेत ते आसाममध्ये नाही, अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. पुढला प्रश्न आपण पाहूया. पुढला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, खालीलपैकी कोणते विधाने अचूक नाही म्हणजे नॉट करेक्ट विचारलं आहे. म्हणजे जे करेक्ट नाही आहेत ते विचारलेले आहेत. तर आपण पाहूया. विश्ववृत्तावर उत्तर व दक्षिणकडे 30 डिग्री अक्षांवृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्ते निर्माण होतात. आणखी यानंतर पाहू, हा विधान बरोबर आहे. तसंच ब विधानमध्ये काय विचारलं आहे, उष्णकटिबंधीय आवर्तीत व्यास 300 ते 1500 किमी आणि त्याच्यापेक्षा जास्त असू शकतं. हा विधान चुकीचे आहे, 1500 पेक्षा जास्त असू नाही शकत. क विधानमध्ये काय दिलेले आहे, उष्णकटिबंधीय आवर्तीत वाऱ्याचा वेग दर ताशी 50 ते 60 किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक असू शकतं. हा पण विधान बरोबर आहे. आणि चौथा विधान काय दिलं आहे, ड विधान, उष्णकटिबंधीय आवर्ते उत्तर गोलामध्ये घड्याळच्या काटेच्या दिशेने होते. तर घड्याळच्या काटेच्या दिशेने अनुसार नाही फिरत, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं फिरतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. ब आणि ड हे नॉट करेक्ट आहेत, म्हणजे चुकीचे विधान आहेत. पुढला प्रश्न आपण पाहूया. पुढला प्रश्न आहे सिंधू नदीच्या उपनद्याबद्दल. काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये, खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. तर सिंधूच्या उपनद्या विचारलेल्या आहेत. तर आपण पाहू शकता कोसी हे सिंधूची उपनदी नाही आहे, म्हणजे पहिला ऑप्शन कट झाला. तसंच दुसरा ऑप्शन जर बघितला तर दुसरा ऑप्शन पण कट होते. का बरं, कारण की इथे पण कोसीच आहे. कोसीमुळे हा पण सेकंड ऑप्शन पण कट होते. तर
तर 2 ऑप्शन कट झाले. क मध्ये काय आहे? सतलज, बियास, रावी आणि चिनाब. तर हे सिंधूचे उपनद्या आहे. तसेच काबूल, कुरम, स्वात आणि झेलम हे पण सिंधू नदीचे उपनद्या आहेत. तर या प्रश्नाच्या अकॉर्डिंग आपलं करेक्ट उत्तर काय राहणार आहे? ऑप्शन नंबर सेकंड क आणि ड हा बरोबर उत्तर राहणार आहे. तुम्ही पाहू शकता या प्रश्नामध्ये कोसीमुळे 2 ऑप्शन कट होतात. तर आपले 2 एलिमिनेट केला तर आपले 2 ऑप्शन वाचतात. क आणि ड हे बरोबर राहणार आहे. ह्या उत्तरच्या अकॉर्डिंग सिंधू नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत हे विचारलेले आहे. आता आपण पुढला प्रश्न पाहू. पुढला प्रश्न आपण आता पाहू. पुढला प्रश्न कुठला आहे? क्वेश्चन नंबर 21 मध्ये काय विचारलेलं आहे? भारतीय घटक राज्याचे केंद्रशासित यादी 1 व त्यांचे लिंग गुणोत्तर यादी दिलेली आहेत. म्हणजे लिंग गुणोत्तर विचारला आहे. एकाकडे घटक राज्य आहे, जवळ केंद्रशासित प्रदेश आहेत, आणखी लिंग गुणोत्तर विचारलेला आहे. तर 21 जो प्रश्न आहे आपण पाहू. सर्वात आधी केरळच्या सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर आहे ते किती आहे? केरळच्या 1084 आहे. तसंच जर बघितलं आपण तमिळनाडूचा किती आहे? तमिळनाडूचा आहे 996 एवढा लिंग गुणोत्तर आहे. तसंच जर आपण पॉंडिचेरीचं बघितलं तर पॉंडिचेरीचं 1037 एवढा लिंग गुणोत्तर आहे. तसंच जर आपण आंध्र प्रदेशचं बघितलं तर आंध्र प्रदेशचं आहे 993 म्हणजे 993 एवढा आहे. तर या ऑप्शनचं आपण करेक्ट उत्तर काय राहणार आहे? 21च्या ऑप्शन नंबर 4. 21च्या ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट उत्तर राहणार आहे. आता आपण पाहू क्वेश्चन नंबर 22 क्वेश्चन नंबर मध्ये काय विचारलं आहे? भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने निर्मिती होऊ शकते? म्हणजे कारण विचारलं आहे. कारण कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होऊ शकते? तर पहिला ऑप्शन आहे आपला तापमान कमी होऊन हवेचा दाब हा चुकीचा आहे. दुसरा विचारलेला आहे 22 मध्ये. दुसरा ऑप्शन काय दिलेलं 22व्या क्वेश्चनचं? तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्यानं. हो, हे बरोबर उत्तर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड हा करेक्ट आन्सर राहणार आहे. तसंच ऑप्शन नंबर 3 बघितलं आपण तर तापमान व हवेचा दाब वाढल्यानं हा पण चुकीचा आहे. तसंच चौथा ऑप्शन जर बघितला आपण तापमान व हवेचे दाब कमी झाल्यानं हे पण चुकीचे आहे. तर हा 22वा जो नंबरचा क्वेश्चन आहे आपण त्याचा करेक्ट आन्सर काय राहणार? ऑप्शन नंबर सेकंड. कशानं? तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्यानं बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात वादळाची निर्मिती होऊ शकते. आता आपण क्वेश्चन नंबर 23 पाहूया. 23 क्वेश्चन कशाबद्दल आहे? कळसुबाई हे महाराष्ट्राचे सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत स्थित आहे? तर हा सोपी प्रश्न होता. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे सह्याद्री या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. कारण की सह्याद्री कुठे आहे? कळसुबाईमध्ये आहे. पुढला प्रश्न पाहूया आपण. क्वेश्चन क्रमांक 24 मध्ये पण योग्य जोड्या जुळवा हा प्रश्न दिलेला आहे. तर आपण पाहू. एका साईडला काय महासागर आहेत आणि दुसऱ्या साईडला काय गर्त आहेत म्हणजे ट्रेंच आहेत. तर जर पॅसिफिक ओशन म्हणजे प्रशांत महासागर आपण विचार केला तर तिथे मरिना गर्त आहे म्हणजे मरिना ट्रेंच आहे. तसंच अटलांटिक ओशनचा आपण विचार केला तर अटलांटिक ओशनमध्ये पुर्टो रिको गर्त आहे. तसंच आपण हिंद महासागरचा विचार केला तर हिंद महासागरमध्ये जावा हे गर्त आहे. तसंच आपण आर्कटिक महासागरचा विचार केला तर आर्कटिक महासागरमध्ये युरेशियन गर्त आहे. तर याचा आपला करेक्ट आन्सर काय राहणार आहे? क्वेश्चन नंबर 24चा ऑप्शन राहणार आहे ऑप्शन नंबर 3 हा आपला करेक्ट आन्सर राहणार आहे. ऑप्शन नंबर 3 याचा करेक्ट आन्सर राहणार आहे क्वेश्चन नंबर 24चा. आता आपण पाहू क्वेश्चन नंबर 25 मध्ये काय विचारलेलं आहे? 25 क्वेश्चनमध्ये कर्कवृत भारताच्या कोणत्या राज्यामधून जाते हे विचारलं आहे. कोणत्या राज्यामधून जाते? तर आपण पाहू. पहिला ऑप्शन आहे गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोराम. सेकंड ऑप्शन आहे गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, त्रिपुरा. महाराष्ट्रामधून नाही जात म्हणून हा ऑप्शन कटलेला आहे. तसंच तिसरं ऑप्शन काय? महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि मिझोराम. हा पण ऑप्शन कटला कारण की महाराष्ट्र आहे. चौथा आहे गुजरात, बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल. तर बिहारमधून पण नाही जात. तर हा 25व्या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय राहणार? ऑप्शन नंबर 1 गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यातून कर्कवृत जात आहे. तर आपला आन्सर 1 राहणार आहे या क्वेश्चनचं उत्तर. यानंतर पाहू
क्वेश्चन नंबर 26. क्वेश्चन नंबर 26मध्ये काय विचारलं आहे, जीवावरण राखीव क्षेत्र म्हणजे बायोस्फिअर रिझर्व विचारला आहे आणि त्याच्या इस्टॅब्लिशमेंट वर्ष म्हणजे स्थापन वर्ष विचारलं आहे. तर निलगिरीचा बायोस्फिअर रिझर्व त्याचा इस्टॅब्लिश इयर केव्हा आहे, 1986ला. तसंच सुंदरबनचा विचार केला तर 1989ला. तसंच जर कच्छचा विचार केला तर 2008ला. तसंच पन्नाचा जर विचार केला 2011ला. तर या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे, क्वेश्चन नंबर 26चं उत्तर राहणार आहे 2. 26चं उत्तर राहणार आहे 2. तुम्ही जोड्या पाहू शकता. आता आपण क्वेश्चन नंबर 27 पाहूया. क्वेश्चन नंबर 27मध्ये काय आहे, ह्या पण जोड्या मिळवायचे प्रश्न आहे. योग्य जोडी जोडा. नदी संगम दिलेले आहेत आणि नद्या दिलेल्या आहेत. तर या प्रश्नाचं आपण पाहू, प्रकाशे हे तापी आणि गोमतीमध्ये आहे. प्रकाशे तापी आणि गोमती. मुहावद आपण पाहिला तर आहे तापी आणि पांझरामध्ये. तसंच आपण माहुली बघितला तर माहुली कशामध्ये आहे, कोणत्या नदीच्या संगममध्ये आहे माहुली आहे कृष्णा आणि वेण्णा. तसेच तुळजापूर बघितलं तर तुळजापूर भीमा आणि कृष्णा. जर आपण याचं बघितलं जोड्या मिळवा तर याचं पण उत्तर 2 असणार आहे. 2 तुम्ही पाहू शकता. 2 हा याचं उत्तर राहणार आहे क्वेश्चन नंबर 27चं. आता आपण पाहू क्वेश्चन नंबर 28मध्ये काय विचारलं आहे, जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात डॅश मोसमी वारे वाहतात. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे नैऋत्य वारे म्हणजे साऊथ वेस्ट या मोसमी वारे वाहतात महाराष्ट्रामध्ये जून ते सप्टेंबर काळात. तर याचं उत्तर राहणार आहे नैऋत्य, त्यालाच आपण साऊथ वेस्ट मोसमी वारे म्हणतो. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 29 पाहूया. क्वेश्चन नंबर 29मध्ये काय कशाबद्दल आहे, खालीलपैकी विधानाचा विचार करा, बरोबर आहे की नाही आहे ते विचारलेलं आहे. तर पहिला स्टेटमेंट आहे, पहिला विधान आहे, तपांबर तापमान सामान्य वाढत्या उंची बरोबर कमी होते. तर हा स्टेटमेंट बरोबर आहे. सेकंड स्टेटमेंट काय दिलं आहे, ब मध्ये काय दिलेलं आहे, तपांबर हे सूर्याकडून लघु तरंगाचे स्वरूप येणाऱ्या सौर प्रणालीच्या शोषणात नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या हवेने तापवले जाते. तर पण हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. तर आपण या प्रश्नाचं जर उत्तर बघितलं तर दोन्ही विधाने बरोबर आहे, पण दुसरे विधान हे पहिले विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे, ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. त्यानंतर आपण पाहूया क्वेश्चन नंबर 30. क्वेश्चन नंबर 30मध्ये काय विचारलेलं आहे, खालीलपैकी कोणत्या खडकाचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित जलन्य खडके म्हणजे केमिकल प्रोसेस जलन्य खडके आहेत. इंग्लिशमध्ये पाहूया, विच ऑफ द फॉलोइंग रॉक टाईप इज अ हायड्रस रॉक फ्रॉम बाय केमिकल प्रोसेसमध्ये हायड्रस रॉक कोणती निर्माण होते याबद्दल आपण क्वेश्चन दिलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे जिप्सम. कशाबद्दल, जिप्सम हे हायड्रोलिक रॉक फॉर्म होते कशानं, केमिकल प्रोसेसनं. आता हे जॉग्रफीचे क्वेश्चन झाले आहेत. यानंतर आपण पाहूया इन्व्हायरमेंटचे क्वेश्चन म्हणजे पर्यावरणचे क्वेश्चन यानंतर आपण पाहूया. पहिला इन्व्हायरमेंटचा क्वेश्चन काय आपण पाहू. पहिल्यामध्ये काय विचारलं आहे, धोकादायक कचरा व्यवस्थापन हाताळणी आणि सीमापार वाहतूक नियम 2008 अनुसार हे धोकादायक कचऱ्याच्या सीमेपार वाहतुकीशी संबंधित आणि भारताच्या कोणत्या भागातून धोकादायक कचऱ्याची वाहतूकची परवानगी देणारा नोडल मंत्रालय कोणता आहे. मंत्रालयाबद्दल विचारलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे पर्यावरण आणि वन मंत्रालय, भारत सरकार याची परवानगी देतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 31 प्रश्नाचं उत्तर आहे पर्यावरण आणि वन मंत्रालय, भारत सरकार. यानंतर आपण पाहूया 32 प्रश्न क्रमांक 32 मध्ये काय विचारलं आहे, जोड्या मिलावचा हा प्रश्न एक प्रकारे जोड्या मिलावचा प्रश्न आहे. तर आपल्याला इथे जोड्या लावायच्या आहे. तर हा प्रश्न आपण इंग्लिशमध्ये पाहूया. फॉस्फेट फर्टिलायझर इन वॉटर याला आपण काय म्हणतो, याची जोडी कशाशी लागणार आपली, युट्रोफिकेशन करून. तसंच मिथेन इन एअर जर आपण बघितला तर हे ग्लोबल वॉर्मिंग.
मिथेनची ग्लोबल वॉर्मिंगची जोडी लागणार. तसेच सिंथेटिक डिटर्जंट इन वॉटर याची जोडी कशाची लागणार? बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड लेवल इन्क्रीज, म्हणजे ऑप्शन नंबर 1. तसेच जर आपण बघितलं नायट्रोजन ऑक्साईड इन अ एअर, हे कशाच्याबद्दल आहे? म्हणजे ॲसिड रेन. तर या प्रश्नाचं जर उत्तर बघितलं आपण 32चा, तर ऑप्शन नंबर 2, कशा? ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर राहणार आहे. ऑप्शन नंबर 2. यानंतर पाहूया आपण 33 नंबरचा क्वेश्चन. 33 नंबर क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे? भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्याच्या अत्यंत धोक्या असलेले प्रजाती म्हणून खालीलपैकी कोणता प्राणी घोषित केलेला नाही आहे? म्हणजे क्रिटिकल एंडेंजर्ड स्पीसीज ऑफ रेप्टाईल इन एम्बिशन ऑफ इंडिया नॉट डिक्लेअर्ड, म्हणजे डिक्लेअर नाही केलेला आहे. तर घडियाल डिक्लेअर केलेला आहे, बेंगाल फ्लोरेकन हा पण डिक्लेअर केला आहे, 4 टोड रिव्हर टेरापिन हा पण डिक्लेअर केलेला आहे. तर कोणतं डिक्लेअर नाही केलेलं आहे? लेदरबॅक कासावे टर्टल हे डिक्लेअर नाही केलं आहे. म्हणजे डिक्लेअर नाही केलेलं आहे ते विचारलं आहे. तर आपला ऑप्शन नंबर 4 म्हणजे लेदरबॅक कासवे हे डिक्लेअर नाही केलेले आहेत. आता आपण क्वेश्चन नंबर 34 पाहूया. 34 क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे? जीवशास्त्राने जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकाबद्दल पुढीलपैकी कोणता संक्षिप्त शब्द प्रयोग केलेला आहे? तर फर्स्ट ऑप्शन काय? EIA, सेकंड काय? ICUN, तिसरा आहे EPA आणि चौथा आहे HIPPO. तर याचं उत्तर आहे HIPPO. याचा फुल फॉर्म कशा राहते? हॅबिटेट लॉस, इनव्हिसिबल स्पीसीज, पॉल्युशन आणि पॉप्युलेशन आणि लास्ट आहे ओव्हर हार्वेस्टिंग. तर याचा फुल फॉर्म हा आहे. तर ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर राहणार आहे. त्यानंतर पाहू क्वेश्चन नंबर 35 हा लास्ट क्वेश्चन आहे. तर खालीलपैकी कोणते एक पुनर्निर्वीकरण ऊर्जा संसाधनेचे उदाहरण आहे? तर दगडी कोळसा नाही आहे, खनिज तेल सेकंड ऑप्शन तो पण नाही आहे, तिसरा आहे नैसर्गिक वायू हा पण नाही आहे, चौथा जे आंशनिक मतलब जिओथर्मल ऊर्जा हा ऑप्शन आहे. तर या प्रकारे आपण जॉग्रफी आणि पर्यावरण याचे प्रश्नच्या संभाव्य उत्तर आपण बघितले आहे. आपण आपल्या चॅनलवर अर्थव्यवस्था, पॉलिटी आणि आता आपण जॉग्रफी आणि चालू घडामोडीचे बी प्रश्न आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. संभाव्य उत्तर तुम्ही पाहू शकता. असेच महत्त्वाचे व्हिडिओकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.